आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। बातमी नाशिकमधून। विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तू सापडल्यात। घोटीच्या खासगी शाळेमधली ही घटना आहे। विद्यार्थ्यांच्या दफ्तरामध्ये फायटर, चाकू, तंबाखूजन्य पदार्थ सापडलेले आहे। शिक्षकांनी पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना समज दिली आहे। नाशिकच्या घोटीच्या एका खासगी शाळेमध्ये 9वीच्या 5 ते 6 विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडं, निरोधक तसेच तंबाखूजन्य पदार्थ आढळलेले आहेत। उपमुख्याध्यापक यांनी अचानक दप्तराची तपासणी केल्याने हा प्रकार समोर आलाय। विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना सांगत विद्यार्थ्यांना समज दिली आहे। त्याचप्रमाणे चित्रविचित्र हेअरस्टाईल करून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील उपमुख्याध्यापकांनी केस कापले। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, नेमकी ही कोणती शाळा आहे आणि कशा पद्धतीने या पुढची कारवाई या विद्यार्थ्यांवरती करण्यात आलेली आहे, कारण विद्यार्थ्यांचं वय तसं लहान आहे? मी अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल। नाशिकच्या घोटी भागात असलेल्या जनता विद्यालय मध्ये हा संपूर्णपणे प्रकार घडलेला आहे। अतिशय लहान मुलांच्या बॅगेमध्ये जे स्कूलला दप्तर आणतात, बॅग आणतात, त्या बॅगेमध्ये अशा पद्धतीचे आक्षेपार्ह वस्तू जे आहेत ते आढळून आले। खरं तर या म्हणजे या वर्गामध्ये जे उपमुख्य अधिकाऱ्यांनी अचानकपणे या दप्तरांची ही तपासणी केल्याने हा संपूर्ण प्रकार जो आहे तो उघडकीस आला। आणि त्यानंतर या मुलांच्या पालकांना बोलून उपमुख्याध्यापकांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली आणि पालकांना समज सुद्धा दिल्याची माहिती मिळत आहे। आणि त्यानंतर विचित्र जे आहे ते हेअरस्टाईल असलेले विद्यार्थ्यांचे सुद्धा केस या विद्यालयामध्ये कापण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणात अधिक गांभीर्याने आता जे मुख्याध्यापक असतील किंवा इतर स्कूलचे सगळे प्रशासनाचे लोक असतील ते लक्ष घालत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलून या सगळ्या संदर्भात माहिती दिल्याचं बघायला मिळतं। अगदीच किरण, मात्र आपण पाहतोय किंवा ऐकतोय गुन्हेगारीच्या घटना इतक्या वाढलेल्या आहेत आणि असं असताना ही होऊ घातलेली भावी पिढी आहे आणि अशा वेळी या मुलांच्या दप्तरामध्ये अशा आक्षेपार्ह गोष्टी सापडतात। खरं तर पालकांनी देखील या सगळ्या घटनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या संदर्भात आता शिक्षकांनी पालकांना कोणत्या प्रकारे समज दिला? अतिशय चिंतेची ही बाब आहे आणि विशेष म्हणजे शिक्षण मंत्री सुद्धा नाशिक जिल्ह्यामधलेच आहेत आणि अशा जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्याचे शिक्षण मंत्री आहेत अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकात म्हणजे जे लहान विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांच्या या बॅगेमध्ये अशा पद्धतीचे आक्षेपार्ह वस्तू म्हणजे चाकू असेल, चैन असेल किंवा लोखंडी कडे असतील, तंबाखूजन्य पदार्थ असेल, अशा गोष्टी सापडल्याने शिक्षकांनी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे। आणि अचानक केलेल्या तपासणीत हा सगळा जो आहे तो प्रकार जे उघडकीस आलेला आहे। पालकांना एकूण बोलून या विद्यार्थ्यांच्या पालकांना स्कूलमध्ये बोलून या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि समज सुद्धा दिल्याचं बघायला मिळतोय। अधिक गांभीर्याने आता हे सगळे स्कूलमध्ये शिक्षक असतील किंवा प्रशासनाचे लोक असतील ते काम करताना आपल्याला बघायला मिळतात। अगदीच धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।